मालेगाव महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं एमआयएमला प्रस्ताव दिलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिंदेंनी आमचा पाठिंबा मागितलाय असा दावा हा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलाय। मात्र आम्ही शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणार नाही असं जलील म्हणालेत। इतर कुणीही पाठिंबा मागितल्यास सकारात्मक विचार करू अशी प्रतिक्रिया जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। तर एकाही पक्षाकडे बहुमत नसल्यानं महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे। खऱ्या सांगायचे असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या शिवसेनेने सुद्धा एका ठिकाणी आमचे समर्थन मागलेलं आहे आणि स्पष्टपणे आम्ही नकार दिलेला आहे त्यांना की कुठे मागितलं नकार दिलाय म्हणून सांगा ना। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मालेगाव सारख्या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदे साहेब सोबत जाणार नाही। दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्याचं कडक शब्दामध्ये खंडन केलंय। चांगलंच सुनावलेलं आहे। जलील हे स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी शिवसेनेचं नाव घेत आहे। मालेगावमध्ये काय, आम्ही राज्यामध्ये कुठेही एमआयएमचा पाठिंबा घेणार नाही असं महाजन यांनी स्पष्ट केलंय। नाही, इम्तियाज जलीलनं कोणत्या आधारावर सांगितलं की शिवसेनेने त्यांना पाठिंबा मागितला? मालेगावची सगळी निवडणुकीची यंत्रणा आमचे मंत्री दादा भुसे हाताळतात। भुसेने काही विनंती केली का? कोणी अधिकृत माणसाने तुम्हाला विनंती केली? व स्वतःचा भाव वाढवून येण्यासाठी तुम्ही आमचं कशाला नाव घेता? आम्ही मेलो तरी एमआयएमचा पाठिंबा घेणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।